पण ठीक आहे ना, आता आलोच आहे तर बोलतो ना त्यांच्याशी, बोलतो मी. राघव, अरे प्लीज नको ना मस्करी यार, माझी वाट लागते. हे बघ, मी मस्करी करत नाही, मी सिरियस आहे. तुला काय वाटलं मी तुझ्या पॅरेंट्सना म्हणजे तुझ्या आई बाबांना घाबरतो काय? सांगेन त्यांना मी. काय सांगशील? सांगेन की माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे, गर्लफ्रेंड आहे ती आपली. खरंच सांगेन. हाऊ स्वीट राघव. ते काय ना, तू माझ्या आई बाबांना अजूनपर्यंत भेटला नाहीयेस म्हणून हे सगळं बोलतोयस. ज्या क्षणी माझ्या डॅडींना पाहशील, यू विल अंडरस्टँड दॅट इज व्हेरी स्कॅरी. हे बघ, अजून तुझे बाबा मला भेटलेले नाही, त्यामुळे मी किती स्केरी आहे त्यांना माहित नाही. प्लीज प्लीज. इज इट? आणि तुझा हात माझ्या हातात असला ना की मला कशाचीच आणि कोणाचीच भीती वाटत नाही. तुझ्यासाठी मी अख्ख्या दुनियेशी लढायला तयार. डॅड, 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 मी रूम मध्ये. डॅड आले आले, 5 मिनिटात आले. राघव, राघव गेला वाटतंय. राघव, हे असं लपून लपून बघण्यापेक्षा सरळ जा काकांच्या घरी, त्यांची बेल मार आणि म्हणावं आकांक्षाला, सुन आतिक्य ऑफिसला. मग ती म्हणेल, सुन आती नाही. मुली, एक थोडं खरं सांगू का तुला? हा, म्हणजे तू थोडीशी वाईट करतेस, पण हे तू अभिला सांगू शकतेस. आल्या आल्या, मी जातो. कम ऑन कम ऑन. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. अरे काय कोइन्सिडन्स आहे ना, आज परत आपण एकाच वेळी बाहेर पडलोय. हो ना, खरंच काय कोइन्सिडन्स आहे ना. बघ ना, म्हणजे मीही एकाच वेळी बाहेर पडलो. नाही पण बरं झालं की हा कोइन्सिडन्स घडला. खरं तर आकांक्षाला तुला भेटायचंच होतं. तिला तुला काहीतरी द्यायचंय. हो ना आकांक्षा?